पहिला जो निकष दिला तो असा दिला की चूक मूलभूत आहे की गौण आहे. म्हणजे की हिशोब असेल, लेखापरीक्षण अहवाल, दोष दुरुस्ती अहवाल, निवडणुका ह्या मूलभूत चुका असू शकतात, त्या गंभीर चुका असू शकतात. मात्र समितीने वार्षिक अहवाल मांडला नाही, त्यांच्या कामकाजाचा अहवाल मांडला नाही किंवा बजेट मांडलं नाही, तर या गौण स्वरूपाच्या ॲन्सिलरी स्वरूपाच्या चुका आहेत. त्यामुळे गंभीर गोष्ट राहिली असेल तर ती मोठी चूक आहे आणि छोटं कागदपत्र स्वरूपाच्या जर का काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या तांत्रिक त्रुटी आहेत असा एक त्या ठिकाणी निकष लावला गेला. की मग ती चूक जी आहे, लेखापरीक्षणच केलं नाही, दोष दुरुस्ती अहवालच सादर केला नाही, निवडणुकाच घेतल्या गेल्या नाहीत, जर त्या निवडणुका त्यावेळेस घेणं क्रमप्राप्त होतं तर अशा प्रकारच्या चुका असतील तर त्या मूलभूत चुका आहेत. मग अशा स्वरूपामध्ये कारवाई ही केली जाऊ शकते. पण गौण असतील तर मग काय, कारवाईचं स्वरूप हे थोडं सौम्य असलं पाहिजे. दुसरा निकष जो लावला तो आहे की त्रुटी जाणीवपूर्वक केल्या आहेत की चुकून केलेल्या आहेत. मुद्दाम माहिती दडवली गेली आहे का की फक्त तांत्रिक दुर्लक्ष झालं आहे. उदाहरणार्थ की ऑडिट रिपोर्टच लपवला तर हे मुद्दाम केलेली कृती आहे. कार्य अहवाल वाचायचा राहिला ही एक तांत्रिक चुकून राहिलेली गोष्ट असू शकते. तिसरा जो निकष दिलेला आहे तो म्हणजे की समिती कृतीमुळे सभासदांचं काही हक्क बाधित झाले आहेत का, सभासदांना हिशोब पाहायला, प्रश्न विचारायला मिळाले का, जर कागदपत्र न ठेवल्याने त्यांचे हक्क हिरावले असतील तर चूक गंभीरच आहे. तुमच्या सोसायटीमध्ये असं कधी झालंय का की तुमच्या समितीनं ऑडिट रिपोर्ट, लेखापरीक्षण अहवालच ठेवलेला नाहीये? कमेंटमध्ये मला सांगा. तर मग सभासदांचे हक्क बाधित झाले असतील तर त्याचं अवलोकन होणं गरजेचं आहे. चौथा जो निकष या ठिकाणी लावला की